हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे डेफिनेशन, मराठीमध्ये मीनिंग, सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणि सेंटेन्सेस. तुम्हाला स्वतःच्या मनाने बघायचं आहे की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेला आहे आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करून बघायचे आहे ते वर्ड घेऊन. ओके, सो फर्स्ट बघूया आपण. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे मेटिक्युलस. सो मेटिक्युलसचं काय मिनिंग आहे? शोविंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. म्हणजे जो अतिशय काळजीपूर्वक असतो किंवा अत्यंत बारकाईने जो काही निरीक्षण वगैरे करत असतो त्याला काय म्हटलं जातं? मेटिक्युलस असं म्हटलं जातं. शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल म्हणजे काय होतं? अतिशय बारकाईने बघणारा, अतिशय बारकाईने निरीक्षण करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं मेटिक्युलस. ओके, सो मेटिक्युलसचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? अतिशय काळजीपूर्वक आणि अत्यंत बारकाईने निरीक्षण करणारा. आणखी काय होतं? ओके, सो अतिशय काळजीपूर्वक किंवा अत्यंत बारकाईने किंवा सूक्ष्म निरीक्षण करणारा. ओके, अत्यंत बारकाईने किंवा सूक्ष्म. ओके, अतिशय काळजीपूर्वक, अत्यंत बारकाईने किंवा सूक्ष्म निरीक्षण करणारा जो असतो त्याला म्हटलं जातं मेटिक्युलस. मेटिक्युलसची स्पेलिंग आहे METICULOUS आणि मिनिंग काय इंग्लिशमध्ये त्याचं? शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. सिनोनिम्स आहेत केअरफुल, कन्सेंटिनियस, डिलिजंट, अल्ट्रा केअरफुल आणि स्क्रुपुलस. ओके, काय आहेत सिनोनिम्स? केअरफुल, कन्सेंटियस, डिलिजंट, अल्ट्रा केअरफुल आणि स्क्रुपुलस. ओके, SCRUPULOUS, स्क्रुपुलस. अँटोनिम्स आहेत केअरलेस, स्लोपी आणि स्लॅपडॅश. परत एकदा बघूया आपण. मेटिक्युलस म्हणजे होतं शोईंग ग्रेट अटेन्शन टू डिटेल, व्हेरी केअरफुल अँड प्रिसाइज. म्हणजे होतं अतिशय काळजीपूर्वक किंवा अत्यंत बारकाईने किंवा सूक्ष्म निरीक्षण करणारा. सिनोनिम्स आहेत केअरफुल, कन्सेंटियस, डिलिजंट, अल्ट्रा केअरफुल आणि स्क्रुपुलस. आणि अँटोनिम्स आहेत केअरलेस, स्लोपी आणि स्लॅपडॅश. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे परपोर्ट. PURPORT, परपोर्ट. सो परपोर्टचं डेफिनेशन आहे अपियर टू बी ऑर डू समथिंग स्पेशली फॉल्सली. म्हणजेच काय करणे? एखादं दिसणे होतं. ओके, काय दिसणे? दिसणे किंवा भासणे. ओके, भास होतो आपल्याला, दिसतं काहीतरी, पण काय ते फॉल्स असतं. ओके, काहीतरी आपल्याला दिसतं, भास होतो ज्याचा, त्याला काय म्हटलं जातं? परपोर्ट. हेतू सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, तात्पर्य, हेतू सुद्धा. सो परपोर्ट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? अभिप्राय असणे, आशय असणे, दिसणे किंवा भासणे, हेतू आणि तात्पर्य. ओके, सो परपोर्टचं मिनिंग आहे अपियर टू बी ऑर डू समथिंग स्पेशली फॉल्सली. म्हणजेच मराठीमध्ये मिनिंग होतं अभिप्राय असणे, आशय असणे, दिसणे किंवा भासणे, तात्पर्य आणि हेतू. सिनोनिम्स आहेत क्लेम, ले क्लेम, प्रोफेस आणि प्रिटेंड. आणि अँटोनिम्स आहेत अबॅन्डन, डिसो, डिस्क्लेम आणि डिसोन. परत एकदा बघूया आपण. परपोर्ट म्हणजे होतं अपियर टू बी ऑर डू समथिंग स्पेशली फॉल्सली. म्हणजे होतं अभिप्राय असणे, आशय असणे, दिसणे किंवा भासणे, तात्पर्य आणि हेतू. सिनोनिम्स आहेत क्लेम, ले क्लेम, प्रोफेस आणि प्रिटेंड. आणि अँटोनिम्स आहेत अबॅन्डन, डिसो, डिस्क्लेम आणि डिसोन. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे विसिनिटी. विसिनिटीचं डेफिनेशन आहे द एरिया नियर ऑर सराउंडिंग अ पर्टिक्युलर प्लेस. म्हणजेच काय? तर आपल्या घराजवळ काय असते? आपलं घर आहे, आपल्या घराजवळचा काय असतो? परिसर असतो, जवळीक असते. ओके, किंवा आसपासचा जो भाग आहे त्याला सुद्धा काय म्हटलं जातं? विसिनिटी असं म्हटलं जातं. सो विसिनिटी म्हणजे काय होतं? परिसर किंवा आसपासचा भाग.
मराठीमध्ये याचं मिनिंग होतं परिसर, जवळीक म्हणजे जवळपास असणे, शेजार किंवा आसपासचा भाग. ओके, सो विसिनिटीचं मिनिंग आहे द एरिया नियर और सराउंडिंग अ पर्टिक्युलर प्लेस. एका प्लेसच्या किंवा आपल्या घराच्या जे सराउंडिंग मध्ये आहे, आपल्या एरियाच्या जवळपास आहे, त्याला म्हटलं जातं विसिनिटी. म्हणजे स्वतः परिसर, जवळीक, शेजार किंवा आसपासचा भाग. सिनोनिम्स आहेत नियरनेस, क्लोजनेस, प्रॉक्झिमिटी आणि प्रोपिन्क्विटी. आणि अँटोनिम्स आहेत डिस्टन्स आणि रिमोटनेस. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स अँटोनिम्स काय आहेत विसिनिटीचे. नियरनेस, क्लोजनेस, प्रॉक्झिमिटी आणि प्रोपिन्क्विटी. आणि अँटोनिम्स आहेत डिस्टन्स आणि रिमोटनेस. नेक्स्ट वर्ड आहे इन्सिन्युएशन. INSINUATION. इन्सिन्युएशन. इन्सिन्युएशनचं डेफिनेशन आहे अन अनप्लीजंट हिंट ऑर सजेशन ऑफ समथिंग बॅड. म्हणजेच काय असतं, सूचक टिप्पणी. आपण त्याला सूचक टिप्पणी म्हणू शकतो, किंवा एखादा आपल्याला काही म्हणत आहे, ओके, आणि अनप्लीजंट हिंट देत आहे, सजेशन देत आहे एखाद्या बॅडच्या बद्दल, म्हणजे काय करत आहे, टोमणा मारत आहे आपण म्हणू शकतो. सो इन्सिन्युएशन म्हणजे काय होते, इशारा करणे, टोमणा किंवा एखादा सूचक टिप्पणी करणे, त्याला म्हटलं जातं इन्सिन्युएशन. ओके, सो इन्सिन्युएशनचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, सूचक टिप्पणी, टोमणा किंवा इशारा. तर इन्सिन्युएशनचं डेफिनेशन आहे इंग्लिशमध्ये अन अनप्लीजंट हिंट ऑर सजेशन ऑफ समथिंग बॅड. म्हणजे स्वतः मराठीमध्ये मिनिंग सूचक टिप्पणी, टोमणा आणि इशारा. सिनोनिम्स आहेत इम्प्लिकेशन, इन्फरन्स, सजेशन आणि हिंट. आणि अँटोनिम्स आहेत अनाउन्स, डिक्लेअर, प्रोक्लेम आणि इल्युसिडेट. परत एकदा बघूया आपण सिनोनिम्स आहेत इन्सिन्युएशनचे इम्प्लिकेशन, इन्फरन्स, सजेशन आणि हिंट. आणि अँटोनिम्स आहेत अनाउन्स, डिक्लेअर, प्रोक्लेम आणि इल्युसिडेट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इगॅलिटेरियन. ओके, हा फर्स्ट नंबर नाही, हा कोणता नंबर आहे, 5th नंबर आहे. ओके, 5th नंबर आहे इगॅलिटेरियन. सो इगॅलिटेरियनचं डेफिनेशन आहे बिलिव्हिंग इन ऑर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट ऑल पीपल आर इक्वल अँड डिझर्व इक्वल राईट्स अँड अपॉर्च्युनिटी. म्हणजे जो काय आहे समतावादी आहे आणि असं मानणार आहे की सर्व मानव जे आहे ते समान आहे. ओके, सर्व मानव हे सर्व समान आहे, जो मानतो त्याला म्हटलं जातं इगॅलिटेरियन. म्हणजेच तो काय आहे, समतावादी आहे. त्याला मराठीमध्ये काय होतं मग इगॅलिटेरियन म्हणजे समतावादी किंवा सर्व मानव समान आहेत असे मानणारा. सो इगॅलिटेरियन म्हणजे होतं बिलिव्हिंग इन ऑर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट ऑल पीपल आर इक्वल अँड डिझर्व इक्वल राईट्स अँड अपॉर्च्युनिटी. म्हणजेच सर्व मानव एक समान आहे, सगळ्यांना इक्वल राईट मिळाले पाहिजे, इक्वल अपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे, असा जो व्यक्ती मानतो त्याला काय म्हटलं जातं, इगॅलिटेरियन असं म्हटलं जातं. म्हणजे जो काय आहे समतावादी आहे. सिनोनिम्स आहेत मोरालिस्ट आणि इक्वलिटेरियन. आणि अँटोनिम्स आहेत इलिटिस्ट, टेरनिकल आणि ऑथॉरिटेरियन. ओके, सो काय आहेत सिनोनिम्स इगॅलिटेरियनचे, मोरालिस्ट आणि इक्वलिटेरियन. आणि अँटोनिम्स आहेत इलिटिस्ट, टेरनिकल आणि ऑथॉरिटेरियन. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे, ओके, हा 6th वर्ड आहे आणि हा फिस्कल नाही आहे. ओके, फिस्कलचं काय होतं डेफिनेशन वेगळं असतं. आणि हे जे आहे रिलेटिंग टू ऑर रिझेबलिंग फिसेस, सो याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काहीतरी वेगळे आहे. सो हे फिस्कल नाही आहे. हा वर्ड आहे FAECES, फिसेस, FAECES. म्हणजेच काय होतं रिलेटिंग टू ऑर रिझेबलिंग फिसेस, FAE. ओके, सो म्हणजेच काय होतं तर विष्ठा असते, ओके, किंवा मल असते, मैल असते, त्याला काय म्हटलं जातं फिसेस असं म्हटलं जातं. सो रिलेटिंग टू ऑर रिझेबलिंग फिसेस म्हणजेच काय होतं फिसेस. म्हणजेच मल आहे, मळ आहे, मैला आहे, विष्ठा आहे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये फिसेस. मराठीमध्ये काय होतं मग फिसेस म्हणजे विष्ठा, पुरुष, मल, मळ आणि
मैला. सो सिनोनिम्स आहे त्याचे ऑर्ड्यूर, डंग, मॅन्युअर आणि स्कॅट. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेश, प्लीझंट आणि अनकरप्ट. सो काय होतं, फिसेस म्हणजे रिलेटिंग टू ऑर रिझेम्बलिंग फिसेस, म्हणजेच मराठीमध्ये त्याचं मिनिंग होतं विष्ठा, पुरुष, मल, मळ आणि मैला. सिनोनिम्स आहेत ऑर्डर, डंग, मॅन्युअर आणि स्कॅट. आणि अँटोनिम्स आहेत फ्रेश, प्लीझंट आणि अनकरप्ट. ओके, लास्ट वर्ड आहे रेंडर. 7th वर्ड आहे रेंडर. रेंडरचं डेफिनेशन काय आहे तर प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस, हेल्प एक्सेट्रा. म्हणजेच जो काय करतो, देतो. काय देतो, प्रोव्हाइड करतो सर्व्हिस किंवा हेल्प, त्याला काय म्हटलं जातं, रेंडर असं म्हटलं जातं. तो मदत प्रोव्हाइड करतो किंवा बनवितो, करतो, प्रस्तुत करतो, त्याला म्हटलं जातं रेंडर. ओके, प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस, हेल्प एक्सेट्रा. जो देतो, करतो, त्याला म्हटलं जातं रेंडर. सो मराठीमध्ये काय होतं मग, रेंडर म्हणजे करणे, बनविणे, होणे, मदत इत्यादी देणे, प्रस्तुत करणे, परत करणे किंवा च्या बदल्यात देणे. ओके, सो रेंडरचं डेफिनेशन आहे प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस, हेल्प एक्सेट्रा. म्हणजेच काय होते, करणे, बनविणे, होणे, मदत इत्यादी देणे, प्रस्तुत करणे, परत करणे किंवा च्या बदल्यात देणे, त्याला म्हटलं जातं रेंडर. सिनोनिम्स आहेत गिव्ह, प्रोव्हाइड आणि सप्लाय. आणि अँटोनिम्स आहेत कीप, टेक, विथहोल्ड आणि कन्सील. कन्सील म्हणजे हाईड होतं, विथहोल्ड म्हणजे थांबवून ठेवणं होतं, कीप म्हणजेच आपल्याकडेच ठेवणं, टेक ओके ते पण आपल्याकडे ठेवणं होतं. सिनोनिम्स आहेत त्याचे गिव्ह, प्रोव्हाइड आणि सप्लाय. आणि अँटोनिम्स आहेत कीप, टेक, विथहोल्ड आणि कन्सील. रेंडर म्हणजे होतं प्रोव्हाइड ऑर गिव्ह अ सर्व्हिस, हेल्प एक्सेट्रा. मराठीमध्ये मिनिंग आहे त्याचं प्रस्तुत करणे, परत करणे, च्या बदल्यात देणे, करणे, बनविणे, होणे, मदत इत्यादी देणे. ओके, परत एकदा तुम्ही हे सगळे सिनोनिम्स, अँटोनिम्स जे वर्ड्स आहेत ते वाचून घ्या, स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करत चला. आणि ओके, जे इथे वर्ड्स दिले, जे इथे युजेस दिलेला आहे सेंटेन्सेसचा, ते सुद्धा एकदा तुम्ही वाचून घ्या आणि तुम्हाला कळते का बघा, आणि कसं त्या वर्डला त्या सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा एकदा बघून घ्या. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.